आणि या सगळ्या प्रकारावर महेंद्र तुर्वेंची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी विधानसभेमध्ये जाऊयात. मुख्यमंत्री सध्या बोलतायत. योजना जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे. वर्सोवा वांद्रे सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत, विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय. कल्याण, मुरबाड, पुणे, नाशिक, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय. छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवलेत. आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरामधले 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले. तुम्ही मला काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रांना सौर ऊर्जा संच आपण देतोय. मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर, नवीन घरकुल योजना 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय. महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे. आणि हे सगळी जी आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही, परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये, पावणे 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत. आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे, जिथे काय चुकत असेल तिथं तुम्ही नक्की हे केलं पाहिजे. पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293चा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला. गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला. आणि यामध्ये नाही, एकच असतं ते स्क्रिप्ट, एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच. आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. त्यामुळे हीच ती स्क्रिप्ट तुमची. आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता, बाबा हे निर्णय घेतले, ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत. आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही. आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून मुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आताही चालू असतं. थैथयाट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे. हे काय? आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय, हे काय बरोबर नाही. आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचारच विकले, भूमिका विकली, आयडिओलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करतंय त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला. तुम्ही ना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे. आणि म्हणून सारखं चोरलं म्हणत रडायचं, ही काय कुठली भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोला ना, आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवतो. आता नंतर सांगतो, त्याची चौकशी चालू आहे.
कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे. शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझा मुद्दा नाही आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून? मी त्यांचं भाषण ऐकता नाही तर आलो मुख्यमंत्री म्हणून. त्यांचं भाषण ऐकायला नाही ऐका त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो. बाबा विरोधी पक्षात नेता आपला एक सन्मानाचा, आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपले चाका आहेत, येतात त्यांना ठीक आहे. आणि त्यामुळे 12 महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाणा आहे. नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण या तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर. आणि विजयराव तुमचं भाषण सुरू होतं, मी आलो लगेच धावत. मी म्हटलं कुठे गेले? जोरजोरात भाषण करून आले, बरं झालं. नारायण राणे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे. आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी, पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं. सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत. अभ्यासपूर्ण भाषणही झाली. परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची टीम म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, राज्यातल्या जनतेचा भ्रमनिरास केला. खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्या बद्दल, राज्यातल्या प्रश्नांच्या बद्दल, अडचणींच्या बद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती. परंतु फक्त टीका करायची, हे झालं ते झालं, अमकं झालं तमकं झालं, हे ठीक आहे. तरीसुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस देखील तुमचा व्यर्थ संकल्प सुरूच होता. आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या, या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही. आणि तुम्ही चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे. परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं त्यावेळी देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली जाणत असली पाहिजे. परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता. अर्थसंकल्प कसा वाचावा, कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आहे, ते आपण वाचायला पाहिजे होतं. वाचलं मग त्याचं इथे काय प्रचिती येत नाही आहे, त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं, राज्याला मिळालं असतं. परंतु ठीक आहे, अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात, काही लोक इथं सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात. आणि म्हणून ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही. विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर ते पण तेही केलं असतं. त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात, तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडा संभालते असंही म्हणणारे काही लोक आहेत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका नाना, आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे, फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. कोणी मुद्दे मांडलेले आहेत त्याचं उत्तर द्यायला नको मला, असं काय करताय मग. आणि त्यामुळे एकच मी सांगतो, यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास आहे राज्यात आणि देशामध्ये. आणि त्याचमुळे अजितदादा देखील आमच्या बरोबर
जॉईन झाले सरकारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर. केंद्रात विकास चालू आहे, राज्यात हा आशिष म्हणतो आता बस. आणि अशोकराव आलेत. आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. बसून बोलू नका. त्यामुळे सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आम्ही कुणालाही नाना बोलवत नाही, निमंत्रण देत नाही. परंतु आज मोदीजींच्या कामावर, त्यांच्या गॅरंटीवर, त्यांची जादू जी आहे पूर्ण देशभरामध्ये विकासाची, त्याच्यामुळे लोक येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. यवतमाळला बघितलं तुम्ही, माजी अध्यक्षांनी मुळीच खाली बसून बोलू नये. आणि म्हणून आपल्याला विकासाच्या भरधाव गाडी समोर स्पीड ब्रेकर लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. परंतु नाना, विकासाचा अटल सेतू आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वेवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केला आणि करतो आहोत. शेतकऱ्यांच्या बद्दल आपण म्हणालात, काय दिलं विरोधकांना? शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही. फक्त सभागृहामध्ये काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं, रेटून बोलायचं असं नाही होत. खरं ते खरं आहे. आकडे तर आमच्याकडे आहेत. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे, अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल? अशी भाषा काढणं योग्य नाही आहे. शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. हे शेतकऱ्यांचा अपमान आहे कोमात गेलं म्हणणं. शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे. आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेत माझ्या सकट. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2.5 वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव. त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं 2.5 वर्षात पूर्वी? शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहिती आहे. अजितदादा इकडे आहेत, ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली. परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलंय. तुम्ही तोंडाला पाण्या पुसली. निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या, रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला. 50,000 द्यायचा, दिलं तुम्ही. ते 50,000 आता आपण अजितदादा आपण देतोय, आता देतोय प्रोत्साहनपर. त्या अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते. त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासनं दिली. पण त्यांच्या कर्जफेडीची परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली. नाना, पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं, अशी परिस्थिती सध्या आहे. आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये. काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं, आताही पाहिलं. विरोधी पक्ष एकदम, खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात गेला का काय? आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा. इथं मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, सरकार बदललंय, वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करतंय, हे मान्य करायला पाहिजे. वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. ती तुम्ही हजम करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे, परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो, त्याला त्याची माहिती करून घ्यावी लागते. माती, चिखल तुडवत तिथं जावं लागतं. नागपूरचं अधिवेशन होतं. मी, देवेंद्रजी, आम्ही गेलो. अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात. आम्ही गेलो स्वतः तिथे, स्वतः गेलो, शेतकऱ्यांशी बोललो, त्यांना मदत केली, पैसे दिले. माझे अध्यक्ष सतत बसून बोलतायत.
माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात. आपण एकदा त्यांना सांगितलं, आता त्यांना समज द्या आपण. आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते. कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? काय अपेक्षा करणार? त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक प्रश्न निर्माण झालाय. खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो, शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे. आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29,520 कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली, त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं. सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की नाही? 6,000 रुपये, 6 आणि 6 12,000 रुपये मिळतात की नाही? का ते पण नाही मिळत? पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1,720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण PM साहेबांच्या हस्ते केलं ना, ते यवतमाळला 3,800 कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले. विजयराव, 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. एकूण 5,520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. तुम्ही तपासून घ्या. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून या योजनेअंतर्गत 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झालेत. सरकारने म्हणजे पूर्ण 35,000 केंद्र आणि राज्याचे. केंद्र सरकारने 1 रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे, फक्त 15 पैसे. कोण म्हणताय? स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा, कट, कमिशन, करप्शन किती आहे? 85%. 85%. आता 1 रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण 1 रुपया अख्खा जातो डीबीटी. आणि या हिशोबाने जर विचार केला, आता जर तुमचं सरकार असतं तर अध्यक्ष महोदय 35,000 कोटी पैकी 30,000 कोटी हडप झाले असते आणि 88 लाख फक्त 5,000 कोटी पदरात पडले असते. 5,000 कोटी, फक्त 5,000 कोटी शेतकऱ्यांना, 30,000 कोटी दुसरीकडे. पण आता आमचं सरकार इथं पण आहे, केंद्रात पण आहे. त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय. नाही तर काय, पैसे देतो ना आम्ही, वेळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.25 वर्षात 15,212 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे. तपासून घ्या. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत, त्याची तरतूद केलेली आहे. नाना, 2.5 घर चाललेल्या बाळासाहेब, 2.5 बरं झालं तुम्ही आले. 2.5 घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते, बंद. आणि आम्ही बाळासाहेब 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99,103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे. हर बात को
नाना नहीं कहना, आना भी कहना. वैनगंगा नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं DPR देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणारं पाणी 65 TMC कोकणातलं, त्याचा देखील आम्ही विचार केलाय. कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली. कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या मागे लागले होते. आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचं देखील काम आपण करतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केला, भाषणात गुंडाळला, तो आम्ही परत खोलला आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतोय. कुठलं राज्य देतंय सांगा? आणि 2,80,00,000 एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होतीये. शेतकऱ्याची नुकसान झालेल्या 64,41,000 शेतकऱ्यांना 3,049 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 55 लाख, बघा सगळे दिले आहे असं म्हणत नाही मी, 55,21,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2,641 कोटी थेट जमा झाले. चेक करून घ्या. धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस 20,000 रुपये दिला. हेक्टरी 40,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे 2 हेक्टर पर्यंत. अरे मग दे ना 20,000 रुपये गुणिले 2, 40,000, 1,600 कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे. 40,000. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे 5,190 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. या योजनेचे 99.5% काम पूर्ण झाले. तपासून घ्या. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान. हा बरं ऐका कानाने, पण ते आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आणि दूध त्याला जो अडचणीत सापडलाय त्याला आम्ही DBT द्वारे पैसे देणार. 1 महिन्याची आपण मुदतवाढ दिली. काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट, प्राथमिक अंदाजानुसार 9 जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण 77,207 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, संत्रा, लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत. याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झाला ही वस्तुस्थिती आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते 31 तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना, तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागू नये. मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती, परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे. राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेला आहे. 5.5 लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतोय. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 18 वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केले सरकारने. त्यामध्ये 1,01,000 रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमा होणार जन्मापासून 18 वर्षापर्यंत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 20% वाढ आपण केली आहे. सुधारित मानधन त्यांना आपण देतोय. अंगणवाडी सेविकांना मोबाईल 1,15,000 मोबाईल सेटचं वितरण आपण करतोय. ते पण चांगला मोबाईल आहे.
आणि त्यामुळे त्यांचं काम सोपं होईल, सुलभ होईल, फास्ट होईल. अंगणवाडी केंद्रातील 20,000 रिक्त पदं भरण्याचा देखील आपण मान्यता दिली. बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली, CRPच्या मानधनामध्ये वाढ केली, दुप्पट केलं ते. आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल. आशांची निराशा सरकार करणार नाही. चालू आहे ना म्हणजे देणार राज्यातील मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली अशा प्रकारची ओरड विरोधक करत आहेत. ज्यांच्या काळात विजयराव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलं आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारी जात नाही, परंतु यामध्ये मी एवढंच सांगतो की कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं. मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही, गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही, घटनांचं समर्थन करणार नाही. परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे. काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.